या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले PM केअर योजना. PM केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे PM केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस UPA सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले. 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभास्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिघाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि काय टाकलं? सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलनं सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण, उत्सव, परंपरा, संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करते आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. काय कसली टीका करताय? कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहे त्यांच्यावर टीका करताय? मला अभिमान आहे. या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजीने केलं. ईद का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. कधी दिला होता? पी चिदंबरम म्हणाले
जेव्हा पाकिस्तानने 26/11चा हल्ला केला, मुंबई बॉम्बस्फोट केले, तेव्हा परदेशी आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला नाही. खरं म्हणजे हा देशद्रोह आहे, हा देशाशी केलेला द्रोह आहे, या भारतीय नागरिकांची केलेला द्रोह आहे, गद्दारी आहे. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय. हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी आहे हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी लढू नका, आम्ही नाही तर काही, आम्ही पण दाखवू ताकद. कोण